नमस्कार, मी मधुरा. आपण पाहताय झी24 तास हितगुज या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी योग्य मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत आणि आजचा विषय आहे प्रसूती पश्चात येणाऱ्या लठ्ठपणावर यशस्वी उपचार पद्धती. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर अश्विनी गायकवाड. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर अश्विनी गायकवाड यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर अश्विनी गायकवाड ह्या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट असून गेल्या 15 वर्षांपासून त्या ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं क्लिनिक मुंबई, पुणे, वसई, औरंगाबाद इथे असून संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे पेशंट्स उपचारांसाठी येत असतात. तसंच USA, UK, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दुबई, अबुधाबी इथूनही पेशंट्स त्यांच्याकडे उपचारांसाठी येतात. डॉक्टर अश्विनी गायकवाड ह्या भारतातील पहिल्या होमिओपॅथी ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. लठ्ठपणा आणि संबंधित आजार ह्या विषयावरही त्यांनी संशोधन केलंय. आतापर्यंत त्यांनी 1.5 लाखांपेक्षा अधिक लठ्ठ रुग्णांवरती यशस्वीरित्या उपचार केले. इतकंच नाही तर डॉक्टर अश्विनी ह्या लठ्ठपणासोबत डायबिटीज, डायबिटिक फूट न्यूरोपॅथी या सगळ्यावरती उपचार करतात आणि त्यांनी अनेकांचं वजन कमी केलेलं आहे. जवळपास 6,25,000 किलोपेक्षाही जास्त वजन त्यांनी आतापर्यंत कमी केले आणि त्यांच्या उपचारांचं वैशिष्ट्य म्हणजे वजन कमी करण्यासाठी कोणत्याही सर्जरी किंवा जिम, योगा, ॲरोबिक करण्याची किंवा अगदी डाएट करण्याची आवश्यकता नसते. त्यांनी केवळ दिलेली औषधं घ्यायची आहेत आणि अर्थात आपलं वजन कमी करायचे आणि ह्या औषधांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसंच वजनासोबतच त्या डायबिटीज, डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटिक न्यूरोपॅथी, डायबिटिक फूट ह्या सगळ्यांवरती यशस्वी उपचार करतात. चला तर आज आपण एकूणच प्रसूती पश्चात येणाऱ्या लठ्ठपणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर अश्विनी गायकवाड यांच्याकडूनच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर डिलेव्हरीच्या पूर्वीच खरं तर जेव्हा ती स्त्री प्रेग्नंट असते तेव्हाच अनेकदा असं होतं की बाळाला सगळ्या विटॅमिन्स जावं, सगळ्या गोष्टी जाव्यात म्हणून ती खाते आणि त्यानंतर वजन वाढायला सुरुवात होतो. अर्थात त्याच्यानंतरही बाळाला सगळ्या गोष्टी पुराव्यात, पूरक मिळाव्यात ह्यासाठी देखील त्यांचे कुटुंब प्रयत्नशील असतं आणि ह्या दरम्यानच्या काळात आपण बघितलं तर एकूणच वजन वाढायला सुरुवात होते. साधारणतः प्रसूतीनंतर जेव्हा वजन वाढतं तेव्हा एक प्रकारचा नंतर लठ्ठपणा येतो आणि हा लठ्ठपणा नक्कीच नंतर त्रासदायक होतो पुढे जाऊन. या सगळ्यावरती आज मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर प्रसूती पश्चात जो लठ्ठपणा असतो तो नेमका काय? आज प्रत्येक देशामध्ये आपण बघतोय की लठ्ठपणाची समस्या ही गंभीर रूपामध्ये समोर येत आहे. ही एक जागतिक समस्या बनत चाललेला आहे. यासंबंधी 195 देशामध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार असं समोर आलंय की लठ्ठपणा हा आजार फक्त समृद्ध देशामध्येच नाही तर गरीब देशांमध्ये देखील ही समस्या वाढत आहे. आपण साधारणतः बघतो की आई बनणं मुळातच एक खूप सुखद अनुभव आहे, पण त्यानंतर जेव्हा वजन वाढायला लागतं त्यावेळेला ते खूप त्रासदायक बनतं. प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर ती स्लिम टीम राहावी, फिट राहावी, 0 साईज राहावी, पण साधारणतः असं बघायला मिळत नाही. कारण डिलिव्हरी नंतरचा जो पूर्ण वेळ असतो तो त्या होणाऱ्या बाळासाठीचा तिला द्यायचा असतो आणि स्वतःकडे ज्या वेळेला दुर्लक्ष होत जातं त्यावेळेला मग हळूहळू वजन हे पोस्ट डिलिव्हरी वाढायला लागतं. यालाच आपण प्रसूती पश्चात येणारा लठ्ठपणा असं म्हणतो. बरोबर आहे. आणि आता आपण खरं तर लॅपटॉपच्या माध्यमातून एक चित्र देखील बघतो आणि प्रसूती पश्चात येणाऱ्या लठ्ठपणावरती तुम्ही खूप उपचार चांगल्या पद्धतीने करतात याबद्दल मला खरं तर जाणून घ्यायचंय. एकूणच ह्या लठ्ठपणाची कारणं काय असू शकतात याविषयी काय सांगाल? प्रसूती पश्चात येणाऱ्या लठ्ठपणाची खूप सगळी कारणं आहेत. त्यापैकी काही कारणं आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. जसं की असंतुलित आहार. आपण पाहतो की ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या 9 महिन्याच्या पिरियडमध्ये साधारणतः 10 ते 12 किलो पर्यंत वेट वाढतं आणि ते वाढायलाही हवं कारण त्या पिरियडमध्ये बाळ गर्भामध्ये बाळाची वाढ होत असते, त्यामुळे ते गरजेचं आहे. पण डिलिव्हरी नंतर आपण पाहतो की डिलिव्हरी झाल्यानंतर खूप प्रमाणामध्ये त्या स्त्रीला फॅटी फूड, ड्रायफ्रुट्सचे लाडू, खूप प्रमाणामध्ये तूप असं खाऊ घातलं जातं आणि ज्या वेळेला शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये कॅलरीज जमा व्हायला लागतात त्यावेळेला मग त्या वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात. दुसरं एक महत्त्वाचं कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत की व्यायामाचा अभाव. आपण पाहतो की डिलिव्हरी नंतर आईचा पूर्ण वेळ हा त्या होणाऱ्या बाळासाठी दिलेला असतो आणि त्यामध्ये जर सीझर होत असेल
तर मग त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारचं जिम, डायटिंग, योगा, एरोबिक एक्सरसाइज, स्विमिंग हे करणं शक्य होत नाही. खरंय. आणि कुठेतरी मग कंटिन्यू सिटिंग जॉब त्या बाळासोबत होतो आणि हळूहळू वजन वाढतं. दुसरं एक महत्त्वाचं कारण असं आहे की हार्मोनल इम्बॅलन्स. बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्त्रियांना हायपोथायरॉइडिझम ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर हायपोथायरॉइडिझमचा त्रास सुरू होतो, त्यामुळे वजन वाढतं. आफ्टर प्रेग्नन्सी बऱ्याच वेळेला एस्ट्रोजन लेवल ही वाढलेली असते, प्रोजेस्ट्रॉन लेवल कमी होतं. त्यानंतर कॉर्टिझोल नामक हार्मोन जे आहे ते देखील शरीरामध्ये पोस्ट प्रेग्नन्सी वाढतं आणि ते देखील वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतात. बरोबर. आणखी काही औषधं अशी आहेत की ज्यामध्ये वजन वाढतं, जसं की अँटी डिप्रेसन ट्रीटमेंट. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये डिलिव्हरी नंतर पोस्ट प्रेग्नन्सी सायकोसिस ज्याला आम्ही म्हणतो की डिप्रेशनमध्ये जातात किंवा एन्झायटी लेवल खूप वाढलेली असते. मग अशा कंडिशन्समध्ये अशा स्त्रियांना अँटी डिप्रेशनची ट्रीटमेंट, डिप्रेशनसाठी द्यावी लागणारी ती औषधं की ती घेणं त्यावेळेला गरजेचं असतं, पण त्याच्या साईड इफेक्ट्समुळे वजन वाढू शकतं. बरोबर. दुसरं की अँटी कन्व्हल्जन ड्रग, जी साठी घेतली जाणारी औषधं किंवा काही स्टिरॉइड किंवा हार्मोनल ट्रीटमेंट जर एखादी स्त्री ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा आफ्टर डिलिव्हरी घेत असेल तर तिचं वजन वाढू शकतं. मानसिक ताण हे कारण पोस्ट प्रेग्नन्सी वेट गेन मध्ये खूप महत्वाचा हातभार लावतो. बरोबर. प्रेग्नन्सी राहिल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत त्या स्त्रीला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्ट्रेस कळत नकळत येणारा की माझ्या बाळाची वाढ व्यवस्थित होईल का, माझी डिलिव्हरी व्यवस्थित होईल का, डिलिव्हरी झाल्यानंतर मी त्या बाळाचं व्यवस्थित त्याला सांभाळू शकेल का. म्हणजे हे असे कितीतरी कळत नकळत स्ट्रेस ज्या त्या स्त्रीला येत असतात. बरोबर. त्यामुळे शरीरामध्ये कॉर्टिझोल नामक हार्मोन जे आहे त्याची पातळी वाढते बापरे. आणि त्यामुळे मग चयापचय क्रिया जी आहे, मेटाबॉलिझम, तो कुठेतरी स्लो होतो, प्रतिकारक क्षमता कमी होते, भूक खूप लागायला लागते आणि इनडायरेक्टली जास्त खाण्यामध्ये येतं आणि त्यामुळे मग हळूहळू वजन वाढू शकतं. बरोबर. अपुरी झोप हा एक असा घटक आहे की तो देखील तुमच्या वजन वाढीला कारणीभूत ठरू शकतो. आपण पाहतो की बाळ झाल्यानंतर रोज रात्री जर बाळ रात्री रडत असेल, उठत असेल तर आईची झोप व्यवस्थित होत किंवा अनेकदा फिडिंग देखील करावं लागतं आईला, अशा वेळेस देखील अपुरी झोप होते आणि त्यामुळे बाळ जर सारखं सारखं उठत असेल आणि कंटिन्यू सातत्याने हे जर होत राहिलं असंच तर त्यामध्ये जो स्ट्रेस क्रिएट होतो, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे वजन वाढायला लागतं. ब्रेस्ट फीडिंग किंवा स्तनपान यामुळे देखील वजन वाढतं. बरं. ते कसं की आपण पूर्वीच्या काळी बघायचो की प्रत्येक आई बाळाला साधारणतः 2 ते 2.5 वर्षापर्यंतच्या कालापर्यंत ब्रेस्ट फीडिंग करायची, पण आजकालच्या काळामध्ये आपल्याला तसं बघायला मिळत नाही. आजकाल फक्त 4 ते 5 महिने ब्रेस्ट फीड केलं जातं आणि ती जर वर्किंग वुमन असेल तर आफ्टर ऑल 5-6 महिन्यानंतर ती तिचे जॉब जॉईन करते आणि ही सिक्वेन्स कुठेतरी ब्रेक होतो. ब्रेस्ट फिडिंगमुळे काय होतं की रेग्युलरली जर ब्रेस्ट फिडिंग होत असेल तर साधारणतः 500 कॅलरीज तशाच त्या स्त्रीच्या बर्न होतात रेग्युलरली बेसमध्ये. आणि ब्रेस्ट फिडिंगमुळे बाळाची प्रतिकार क्षमता वाढते हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. बरोबर. पण फक्त बाळाची प्रतिकार क्षमताच वाढत नाही तर ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी झाल्याबरोबर जे काही हार्मोनल चेंजेस शरीरामध्ये झालेले असतात तर बॉडी पुन्हा त्याला रिसेट करण्याचा प्रयत्न करत असते या ब्रेस्ट फिडिंगच्या माध्यमातून. आणि त्यासोबत सोबत जे वजन आहे ते मेंटेन करण्याचा प्रयत्नही बॉडी स्वतःच्या परीने प्रयत्न करत असते. त्यामुळे ज्या स्त्रियांना वजन कमी करायचे त्यांना मी असं सांगेल की जर तुम्ही आत्ताच जर बाळ झालेलं असेल तर तुमच्या बाळाला कमीत कमी 2 वर्षापर्यंत तरी तुम्ही ब्रेस्ट फीड कंटिन्यू सुरू ठेवा की जेणेकरून बाळाची प्रतिकार क्षमता वाढेल पण त्यासोबत सोबत तुमचं वजनही कुठेतरी मेंटेन व्हायला मदत होईल. बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या फार महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं जे आता प्रेक्षक बघतायत आणि त्यांना खरंच वजन कमी करायचं असेल तर त्यांच्यासाठी खास आपले नंबर्सही डिस्प्ले होतातच आहे. त्याचबरोबर जेव्हा प्रसूती पश्चात लठ्ठपणा वाढतो त्याचे दुष्परिणाम काय काय जाणवायला लागतात याविषयी काय सांगाल? मधुरा मॅडम, आपल्या सोसायटीमध्ये लोकांना लठ्ठपणाबद्दल अवेअरनेस बिलकुल नाही आहे. म्हणजे आपल्या क्लिनिकला ज्या वेळेला पेशंट्स येतात 100 किलो, 120 किलो, 130 किलो आल्यानंतरही त्यांचं वजन चेक झाल्यानंतरही त्यांचं असं असतं, डॉक्टर वी आर व्हेरी फिट, वी आर ऑल राईट, म्हणजे आम्हाला काहीच आजार नाही आहे. म्हणजे या लोकांकडे पाहिल्यानंतर मनामध्ये कुठेतरी खंत जाणवते की लोकांमध्ये अवेअरनेस येणं किती गरजेचं आहे. म्हणजे या लोकांचं अज्ञानामध्ये आनंद अशी परिस्थिती या लोकांची असते की वेट वाढल्यामुळे ते ज्या ज्या आजारांच्या रिस्क झोन मध्ये आहेत त्यांची त्यांना थोडीशी कल्पनाही नसते. वजन वाढल्यामुळे जर एखाद्या स्त्रीचं वजन जास्त वाढत असेल ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा आफ्टर प्रेग्नन्सी तर तिला भविष्यामध्ये हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो किंवा डायबिटीजचा, स्पेशली टाईप 2 डायबिटीजचा त्रास तिला होऊ शकतो.
ड्युरिंग प्रेग्नन्सी जर एखाद्या स्त्रीला डायबिटीजचा त्रास असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला 50% रिस्क असते पुढे चालून त्याला अगदी. डायबिटीज होण्यासाठी. अगदी. ड्युरिंग प्रेग्नन्सी खूप प्रमाणामध्ये आपण बघतो की तेलकट खाल्लं जातं किंवा आफ्टर डिलिव्हरी ड्रायफ्रुट्सचे लाडू, खूप तेल असं खाऊ घातलं जातं. त्यामुळे जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं नंतर, तर कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल जर खूप वाढत असेल तर भविष्यामध्ये त्या स्त्रीला गॉल स्टोन होण्याची रिस्क सुद्धा जास्त प्रमाणामध्ये दिसते. म्हणजे 30 ते 40% स्त्रियांना साधारणतः गॉल स्टोन विदिन 1 किंवा 2 वर्षाच्या आतमध्ये पोस्ट प्रेग्नन्सी बघायला मिळतात. त्यासोबत फॅटी लिव्हर, वजन जर जास्त असेल तर फॅटी लिव्हरही बघायला मिळतं. स्किनमध्ये व्हॅरिकोज वेन, म्हणजे ज्यावेळेला शरीराचा भार अतिरिक्त वाढतो त्यावेळेला पायांच्या ज्या वेन्स असतात त्याची इलॅस्टिसिटी कुठेतरी कमकुवत होते आणि व्हॅरिकोज वेन्स नावाचा आजार स्टार्ट होतो. बाकी स्किनमध्ये जर आपण बघायला गेलो तर स्ट्रेच मार्क्स किंवा मानेच्या भोवती, अंडर आर्म्स ब्लॅकनेस दिसायला लागतो किंवा रिपीटेड फंगल इन्फेक्शन आपल्याला बघायला मिळतं. अगदी. त्यासोबत ज्या स्त्रियांचा पोटाचा घेर डिलिव्हरी नंतर वाढलेला असतो त्यांना हर्निया होण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात. आणि त्यामध्ये जर तुमचं सीझर झालेलं असेल एखाद्या पेशंटचं तर त्यांची हर्निया होण्याची रिस्क ही जवळपास दुप्पट ते तिप्पट पटीने वाढते. बरोबर. अर्थातच वेगवेगळे दुष्परिणाम लठ्ठपणाचे नंतर जाणवायला लागतातच, मात्र एकूणच डिलिव्हरी नंतर जे वाढलेलं वजन आहे ते नक्की कमी होतं का आणि ते त्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत? डिलिव्हरी नंतर वाढलेलं वजन डेफिनेटली कमी होतं. आपण या ठिकाणी लॅपटॉपमध्ये काही पेशंटचे टेस्टिमोनियल्स बघूयात. मिसेस निहारिका यांचं डिलिव्हरी नंतर वजन 90 किलो झालेलं होतं. खूप सगळे प्रयत्न करूनही वजन ज्यावेळेला कमी झालं नाही, आपल्याकडे उपचार सुरू केल्यानंतर त्यांचं वजन 60 किलो आपल्याला झालेलं दिसेल. मला वाटतं यांची प्रतिक्रिया आपण आधी ऐकूयात आणि मग पुढल्या खरं तर टेस्टिमोनीकडे वळूया. आपण निहारिका यांची प्रतिक्रिया ऐकूया, ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. नमस्कार, माझं नाव निहारिका. मी मुंबईला राहते. माझं वजन पोस्ट डिलिव्हरी 90 किलो झालं. ते कमी करण्यासाठी मी खूप सारे उपाय केले, युलायपो, जिमिंग, डायटिंग, ॲक्युपंक्चर, पण त्याचा काही फायदा झाला नाही. काही महिन्यांपूर्वी गुगलवरती सर्च करताना मला कनकवेदाची लिंक मिळाली. कनकवेदामध्ये आल्यावरती मला कळलं की माझ्यासारख्याच बऱ्याचशा लोकांची वजनं सहजरित्या कमी झाली. मी कनकवेदाचा प्रोग्राम जॉईन केला. त्यात माझे वजन 5 महिन्यांमध्ये 30 किलो कमी झालं. आय एम सो हॅपी, थँक्स टू कनकवेदा. आपण बघितलं निहारिका यांचं 5 महिन्यात 3 किलो वजन कमी व्हायला सुरुवात झाली आणि अर्थातच आता त्या खूपच स्लिम अँड ट्रिम दिसतात आपल्या एकूणच या प्रतिक्रियेच्या माध्यमातून. अगदी थोडक्यात काय सांगा? आणखी काही पेशंटचे टेस्टिमोनियल्स आपण या ठिकाणी बघूया. डॉक्टर पूनम यांचं डिलिव्हरी नंतर ट्विन्स प्रेग्नन्सी होती, त्यामुळे त्यांचं डिलिव्हरी नंतर वजन 80 किलोपर्यंत झालेलं होतं. आपल्याकडे त्यांनी ट्रीटमेंट साधारणतः 3 महिन्यानंतर 3 ते 4 महिन्याच्या डिलिव्हरी झाल्यानंतर 3-4 महिन्यानंतर ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर 53 किलो वजन आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसून येईल. म्हणजे 80 किलो ते 53 किलो हे वजन त्यांचं फक्त एका वर्षभराच्या पिरियडमध्ये हे वेट कमी झालेलं आहे. मिसेस सविता दहिफळे यांचं वजन प्रेग्नन्सी नंतर 70 किलो पर्यंत झालेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. याच पेशंटचं मनोगत आपण या ठिकाणी अर्थात सविता ताईंचं आपण मनोगत ऐकूयात. मी सविता दहिफळे, मी महात्मा फुले हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. माझे वजन वाढल्यामुळे मला फिजिकल प्रॉब्लेम भरपूर होते, जसे की चालताना दम लागणे, बॅकएक, हेडेक, कुठल्या कामामध्ये इंटरेस्ट न राहणे, पाय दुखणे. माझी बहीण कनकवेदामध्ये ट्रीटमेंट घेत होती, तिचे वजन 18 किलो कमी झाले. त्यानंतर मी पण कनकवेदामध्ये ट्रीटमेंट चालू केली. माझे 3 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालेले आहे. माझे पूर्ण फिजिकल प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेले आहे. थँक्स डॉक्टर गायकवाड, थँक्स टू कनकवेदा. आणखी एक पेशंट आपण या ठिकाणी बघणार आहोत. मिसेस रितू यांचं डिलिव्हरी नंतर वजन 70 kg झालेलं होतं. आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं वजन 49 kg झालेलं या ठिकाणी आपल्याला बघता येईल. बरोबर. अर्थातच म्हणजे अशा पद्धतीने डिलिव्हरी नंतरही वजन कमी होतं, त्यामुळे काळजी करू नका आणि आपला नंबरही डिस्प्ले होतोय. कनकवेदामध्ये येऊन तुम्ही ह्याकडे ट्रीटमेंटकडे वळू शकता. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रसूती पश्चात वाढलेल्या वजनावरती एकूणच यशस्वी उपचार पद्धतींबद्दल आज आपण जाणून घेतोय डॉक्टर अश्विनी गायकवाड यांच्याकडून आणि आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, खरं तर हायपोथायरॉइडिझम आणि एकूणच लठ्ठपणा यांचा काही परस्पर संबंध असतो का आणि तो कसा असतो?
ड्युरिंग प्रेग्नन्सी साधारणतः स्त्रीची थायरॉईड हार्मोनची रिक्वायरमेंट ही वाढलेली असते. कारण पहिल्या 3 महिन्यांपर्यंत बाळाचं थायरॉईड ग्लँड हे डेव्हलप झालेलं नसतं. तोपर्यंत आईलाच तो थायरॉईड हार्मोनचा पुरवठा बाळाला करावा लागतो आणि यामुळे मग जी कमतरता येते त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना ड्युरिंग प्रेग्नन्सी हायपोथायरॉइडिझमचा त्रास हा सुरू होतो. यामध्ये एक्झॅक्टली काय होतं की शरीराचं मेटाबॉलिझम प्रोसेस आहे, ज्याला आपण चयापचय क्रिया असं म्हणतो, ती साधारणतः कमी होते आणि त्यामुळे आपण जे काही खातो तर ते एनर्जीमध्ये कन्वर्ट न होता ते डायरेक्ट फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं आणि त्यामुळे मग हळूहळू वजन वाढायला लागतं. बऱ्याच वेळेला हायपोथायरॉइडिझम आणि प्रेग्नन्सीचे सिम्पटम हे लक्षामध्ये येत नाहीत. बरोबर. जसं की बऱ्याच वेळेला हायपोथायरॉइडिझममध्ये देखील खूप थकवा जाणवतो, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आणि मग असं वाटतं भूक जास्त वाढते आणि ते सिम्पटम्स बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी सोबत कम्पेअर केले जातात की नाही हे सगळं प्रेग्नन्सीमुळे होतंय आणि मग अशा वेळेला पटकन डायग्नोसिस होत नाही. हायपोथायरॉइडिझम जर वेळीच लक्ष दिलं नाही तर वजन खूप प्रमाणामध्ये वाढत जातं. बरोबर. आपण या ठिकाणी लॅपटॉपमध्ये काही पेशंटचे टेस्टिमोनियल्स बघूयात. मिसेस विशाखा यांचं डिलिव्हरी नंतर वजन 102 किलो पर्यंत झालं होतं. यांना हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता आणि थायरॉइड यांचं फर्स्ट ह्याच्यामध्ये पटकन लक्षात आलं नाही, त्यामुळे वजन भरपूर वाढत गेलं. बरोबर. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. मिसेस नाईक यांना हायपोथायरॉइडिझमचा त्रास होता. आफ्टर डिलिव्हरी यांचं वेट वाढलेलं होतं, साधारणतः 65 kg वेट होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 49 kg झालेलं आपल्याला या ठिकाणी बघता येईल. मिसेस मधुरा यांचं उपचारापूर्वी वजन 100 किलो होतं. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं सर्जरी, जिम, डायटिंग, योगा न करता त्यांचं वजन हे 60 kg झालेलं दिसून येईल आणि हे त्यांचं 40 किलो वजन हे साधारणतः फक्त 10 ते 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांचं हे वेट कमी झालेलं आहे. आणखी एक पेशंट आपल्याला या ठिकाणी बघता येतील. यांचं वजन डिलिव्हरी नंतर साधारणतः 72 किलो झालेलं होतं. उंची यांची खूप कमी होती. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन 52 किलो झालेलं आपल्याला या ठिकाणी बघता येईल. मिसेस कुलकर्णी यांचं आफ्टर डिलिव्हरी वजन 80 किलोपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं आणि आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर यांचं वजन 50 किलो झालं. हा 30 किलोचा जो त्यांचा प्रवास होता हा त्यांचा साधारणतः 8 ते 9 महिन्यामध्ये हे वेट त्यांचं कमी झालेलं आहे. मिसेस जाधव यांचं वजन डिलिव्हरी नंतर 100 किलोपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं हे 50 kg वेट झालेलं आपल्याला या ठिकाणी बघता येईल. आणि एकूणच म्हणजे आपण बघितलं तर म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि लठ्ठपणाचा परस्पर संबंध असतो. मात्र नेमकी टेस्ट करून आपण ह्या सगळ्यावरती खरं तर उपचार घेऊ शकतो आणि कनक वेदामध्ये ह्या सगळ्यावरती उपचार तुम्ही करतच असाल. त्याचबरोबर स्तनपान कालावधीमध्ये आपण हे उपचार घेऊ शकतो का, काय सांगाल? नक्कीच. स्तनपान कालावधीमध्ये म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणजे ड्युरिंग लॅक्टेशन पिरियडमध्ये देखील आपण हे उपचार घेऊ शकतो. कारण ही औषधं सगळी वनस्पतीपासून बनवलेली असतात, याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नसतात. मग बऱ्याचशा लोकांचा जो मिसअंडरस्टँडिंग असते की बाळ दूध पितंय, मग बाळ दूध पितंय तर मग त्याला काही साईड इफेक्ट होईल, पण असं होत नाही. ही सगळी मेडिसिन होलिस्टिक मेडिसिन्स आहेत, त्यामुळे बाळाला याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. बरोबर. आणि साधारणतः डिलिव्हरी झाल्यानंतर विदिन अ मंथ म्हणजे आफ्टर लगेच आपण ही एका महिन्यानंतर ही ट्रीटमेंट सुरू करता येते आपल्याला. उपचार नेमके कसे केले जातात याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? आपल्याकडे आपण होलिस्टिक मेडिसिन्स वापरतो वेट कमी करण्यासाठी. ही औषधं सगळी वनस्पतीपासून बनवलेली आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलं जात नाही, त्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. आपला हा जो ईट वेल लूज वेट प्रोग्राम आहे यामध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचं सर्जरी, जिम, योगा, एरोबिक, एक्सरसाइज, स्विमिंग आणि डायटिंग करण्याची आवश्यकता नाहीये. बरोबर आहे. आणि ह्याच संदर्भातली एक प्रतिक्रिया आपण ऐकूयात रत्नमाला यांची. ऐकूयात त्या काय म्हणतात ते. माझं नाव रत्नमाला, मी मुंबईची आहे. माझं वजन डिलिव्हरीनंतर खूप जास्त वाढलं होतं, त्यामुळे मला गुडघ्यामध्ये त्रास व्हायला, बसायला येत नव्हतं, पायाला मुंग्या येणे, पाय दुखणे, असे बरेच काही मला त्रास होत होते. परंतु एके दिवशी मी कनकवेद टी व्हीवरती कनकवेदा क्लिनिकची ॲड बघितली. त्याच्यामध्ये असं दाखवलं की खूप म्हणजे कमी वेळामध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये वजन कमी होतं. तर मी स्वतः जाऊन बघितलं तर माझ्यासारखी बरीच काही अशी लोकं होती की त्यांचं वजनही कमी झालं. मी विचार केला की मी देखील ही ट्रीटमेंट चालू करावी व मी ट्रीटमेंट चालू केली. 1 महिन्यानंतर माझं वजन 10 किलो कमी झालं. त्यामुळं मला बराच फायदा झाला आणि मला आता कसलाही त्रास होत नाही, फ्रेश वाटत आहे. थँक्स टू कनकवेदा क्लिनिक.
त्यांनी म्हणाल्या की फ्रेश वाटतंय, कुठलाही थकवा वाटत नाही. ही औषधं घेतल्यानं खरंच थकवा वाटत नाही का? कारण की बऱ्याचदा डाएट किंवा जिम केल्यावरती आपण थोडंसं थकतो, मात्र ही औषधानंतर किंवा या उपचारानंतर आपण थकत नाही का? नाही, आपण थकत नाही यासाठी, कारण यामध्ये तुम्हाला डायटिंग कुठल्याही प्रकारचं करायचं नाहीये. नॉर्मल जे आपण महाराष्ट्रीयन लोक खातो किंवा प्रत्येक रिजननुसार, जसं आपल्याकडे पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमधून पेशंट्स येतात, बरोबर. तर पर्टिक्युलर ते लहानपणापासून जे खात आहेत त्याच्या सोबत त्यांना ही औषधं घ्यायची असतात आणि सगळं खाऊन पिऊन वजन कमी करतो, त्यामुळे थकवा जाणवत नाही. बरोबर आहे. आणि अर्थातच ह्यासाठी काही ट्रीटमेंट हव्या असतील तर नक्कीच आपला नंबरही डिस्प्ले होतच आहे. त्याचबरोबर आता 2018 हे साल येत आहे, त्यामुळे 2018 साल येत आहे तेव्हा रिझोल्युशन अनेक लोक करत असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिलं रिझोल्युशन हे असतं की माझं वजन यावर्षी कमी झालं पाहिजे. आणि मला वाटतं की 2018 ह्या नवीन वर्षानिमित्त खास कनकवेदा एक डिस्काउंट ऑफर ह्या सगळ्या पेशंटसाठी घेऊन येते आणि मला वाटतं की हा 10% डिस्काउंट आता मिळणार आहे प्रेक्षकांनी. खरं तर स्क्रीनवरती आपण बघू शकता, या लॅपटॉपच्या माध्यमातून 10% तुम्हाला खरं तर सूट देण्यात आलेली आहे, डिस्काउंट देण्यात आलेलं आहे. 31 डिसेंबरपर्यंत ही सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आत्ताच फोन करा ताबडतोब आणि खरं तर ट्रीटमेंटकडे वळा. मला वाटतं की तुम्ही जेव्हा 31 डिसेंबरला पार्टीसाठी तयार व्हाल तेव्हा स्लिम अँड ट्रिम दिसला पाहिजेत. मला वाटतं ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्येच सगळेजण खूप छान दिसतील आणि त्या म्हणजे एक ग्लॅमरस लुक त्यांना देखील येईल. त्यांना देखील स्लिम अँड ट्रिम व्हायचं जे स्वप्न आहे ते नक्कीच त्यांचं पूर्ण होईल या माध्यमातून. मला वाटतं कनकवेदाचे आपले नंबरही डिस्प्ले होत आहेत आणि ह्या वर्षीचं नवीन रिझोल्युशन करत असाल तर नक्कीच वजन कमी करा, कारण की वजन वाढलं तर त्याबरोबर त्या अनुषंगाने येणारे आजारही येतात आणि ते जर आजार टाळायचे असतील तर लठ्ठपणावरती कुठेतरी कंट्रोल करणं आवश्यक आहे. डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन तुम्ही ह्या निमित्ताने केलेलं आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.